हो, मतदान केंद्रावर लांबत लांब रांगा सकाळपासून पाहायला मिळत आहे. काय वाटते मतदार बाहेर निघताना जो चित्र दिसत आहे, तुम्ही कशा प्रकारे बघता? महाराष्ट्राच्या मतदारामध्ये आणि जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. जनतेला महायुती आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान करण्याची इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे आणि विकसित नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये ज्या योजना आपण तयार करतो आहे, ज्या योजना आपण देतो आहे, त्या योजनाला लोकांचं मतदान आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी नगरपालिका, नगरपंचायती कशा असाव्या, त्या कसं त्याचं मॉडेल असावं, विकासाचं मॉडेल कसं असावं, याकरता जो जनतेला एक दिलासा दिला आहे आणि नगरपालिका, नगरपरिषदामध्ये एक विकासाचा जो प्लान दिलेला आहे, त्या विकास आराखड्याला जनता मतदान करेल. आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाला जनतेचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. यावेळीही जनता भरभरून मतं आम्हाला देतील. काही ठिकाणी तर 51% वर मतं आम्हाला मिळतील असं आम्हाला वाटतं आहे. वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आणि त्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे मालवणमध्ये पैसे वाटत असल्याचं दिसून येतं. त्यांचा आरोप आहे की एकनाथ शिंदेंनी कोकणात पैसे वाटले. तर वैभव नाईक काय बोलले, ते काय परिस्थिती आहे हे मला माहिती नाही. पण जे काही या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत ते स्थानिक त्या ठिकाणी काय विषय घडले असतील माहिती नाही. पण आम्हाला हे माहिती आहे की महाराष्ट्राची जनता ही आता महायुतीच्या मागे आहे, देवेंद्र फडणवीसजीच्या मागे आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नागरी विकासाकरता जे जे काही या ठिकाणी संकल्प केले आहेत, नागरी विकासाच्या योजना केल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या योजनाला खालीपर्यंत आणलेला आहे. डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे. काय मुद्दे विचारात घेऊन मतदार मतदान करतील असं वाटतंय? आम्ही जेव्हा आज सकाळी फिरलो तर लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद होता मतदान केंद्रांवर सकाळपासून. काय वाटतं? नाही, एकंदरीत भारतीय जनता पक्षाला लोक मतदान करत आहेत आणि काही ठिकाणी महायुतीलाही मतदान होत आहे. शेवटी जनतेचा विश्वास एकतर भारतीय जनता पार्टी, मग एकनाथजी, अजितदादा यांच्याकडे आहे. पण महायुतीला जास्तीत जास्त मोठा जो वाटा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपल्याला दिसेल. उद्याच्या निकालामध्ये 2/3 बहुमताने महायुती ही महाराष्ट्रात दिसेल. 51% वर मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आमच्या नगरपालिका निवडून येतील असा मला विश्वास आहे. आणि कारण काय, तर कारण एवढंच आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या, डबल इंजिन सरकारच्या नागरी विकासाच्या योजना या समाजापर्यंत पोहोचवण्याचं यशस्वी कार्य केलं. एकट्या महसूल खात्याने जे नागरी वस्त्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना 60 लाख परिवारांना त्यांचे अनधिकृत घरं अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. 3 कोटी परिवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. आणि म्हणून जनतेला हे पाहिजे आहे, जनतेला त्यांची मालमत्तेची प्रॉपर्टी कार्ड पाहिजे आहे. आणि म्हणून जनता ही महायुती आणि भाजपाच्या बाजूने उभी आहे. बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर मतदान केंद्रावर असताना तरी एका महिलेला कुठं मतदान करायचं हे सांगितलं. कुठेतरी शिवसेनेने संपूर्ण निवडणूक खूप अंगावर घेतली असं दिसत आहे. शेवटी निवडणुकीच्याच अंदाजात लढावी लागतं. त्यामुळं प्रत्येक पक्षानेच निवडणूक अंगावर घेतली असतं. शेवटी कोणीही कमी जास्त नसतं. पण शेवटी जनतेला आपला निर्णय घ्यायचा असतो, जनता आपला निर्णय घेतं. पण मला विश्वास आहे की जनता योग्य निर्णय घेईल आणि महायुतीच्या बाजूनेच निर्णय घेईल. मतदारांना सांगणं की जाऊन कुठेही मतदान करायचं, कोणती बटन दाबायची, मतदान केंद्रात आता ते योग्य नाही आहे. 100 मीटर परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी कुणालाही डिक्टेट करता येत नाही. 100 मीटर परिसरात आपण राऊंड केलेला असतो आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने. त्यामुळे त्या राऊंडच्या आतमध्ये काही झालं असेल तर निवडणूक आयोगाने पोलीस दखल घेतील किंवा ते व्हिडिओ असतील, CCTV सर्व्हिलन्स असेल, त्यामध्ये सर्व हालत असेल. अजित पवारांनी म्हटलं की नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच आहे असं समजा म्हणून. नाही, ठीक आहे. त्यांच्याकडे आता वित्त खातं असल्यामुळं DPC जे असतं नियोजन ते त्यांच्याकडे असतं, वित्त मंत्र्याकडे. पण अजून रायगड आणि नाशिकचा निर्णय प्रलंबित आहे.
आणि मला वाटतं की लवकरच हा निर्णय होईल. नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजनजी यांना पालकमंत्रीपद द्यावं असा आमचा पहिल्यापासून आग्रह आहे आणि मला वाटतं आता काही फार जास्त राहिलं नाही. मला वाटतं लवकरच त्या ठिकाणी निर्णय होईल. कामठी महादुला नागपूर जिल्ह्यातल्या महत्वाच्या ठिकाणी मतदान होत आहे. विकास होईल पुढच्या काळात, कारण की 40 वर्ष झाले तिथला अतिक्रमण आहे, भ्रष्टाचाराचे मुद्दे कामठीत आहे. नाही, कामठीमध्ये तर जनतेला आम्ही आव्हान केलं आहे, कुणाला तरी मत द्यायचं आहे, कोणी ते येणार आहे. 40 वर्षापासून लोक पंजाला मतदान करतात कामठीमध्ये. आम्ही त्यांना विनंती केली, यावेळी मी पालकमंत्री आहे, आमदार आहे, किमान एकदा तरी कामठीचा नगराध्यक्ष भाजपाचा करा, जेणेकरून तुम्हाला जर समजा 2029पर्यंत कामठी आम्ही योग्य पद्धतीने विकसित केली नाही तर मग तुम्ही 29ला निर्णय करू शकता. पण आत्ता तर मात्र दोन्ही चाका जे अध्यक्ष आणि आमदार हे भाजपाचे असले पाहिजे. मी आमदार तर आहेत, पण अध्यक्ष असला पाहिजे अशी विनंती केली आहे. 40 वर्ष तर आमची सरकार नाही येते, 40 वर्ष नगरपालिकेचा नगराध्यक्ष काँग्रेसचा आहे. मला विश्वास आहे की यावेळी भाजपाचा नगराध्यक्ष निवडून येईल. नागपूर खंडपीठामध्ये सध्या सुनावणी होणार आहे की ही निवडणुकीचा जो निकाल आहे तो एकत्र लावावा, कारण की ज्या ठिकाणी निवडणुका रखडल्या त्यांच्या मतदान हे 30 डिसेंबरला होते. खरं तर निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जे घोळ घातले आहेत अनाकलनीय आहे. शेवटच्या दिवशी निवडणुका रद्द करणे हे इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे. राज्य निवडणूक आयोगाने जे काही निर्णय घ्यायला पाहिजे होते ते 23 तारखेला घ्यायला पाहिजे होते, पण वेळेवर निवडणुका रद्द करून जे या ठिकाणी जो एक जनतेची नाराजी आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केले आहे ते तर योग्य नाही आहे. आता लोकांची ही मागणी असेलच की बाबा एकत्र निवडणुकीचे निकाल लावा, ज्या वार्डात निवडणुका थांबल्या त्या वार्डाचं काय वगैरे. पण ठीक आहे, आता राज्य निवडणूक आयोग आणि कोर्ट याच्यामध्ये योग्य निर्णय करेल. राज्य निवडणूक आयोगामध्ये फार हस्तक्षेप सरकारचं चालत नाही किंवा कोर्टामध्ये चालत नाही. त्यामुळे कोर्ट आणि राज्य निवडणूक आयोग त्या ठिकाणी कोर्ट समजा पिटिशन झाली असेल तर कोर्ट राज्य निवडणूक आयोगाला विचारेल. मला वाटतं सरकारचा फार याच्यामध्ये भाग नाही आहे. सर, अमेरिकन संसदेत सध्या एक्स्टर्न फाईल्स या कागदपत्रांचा मुद्दा असतो. त्याला धरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलेला आहे की पंतप्रधान पदावरून मोदी एका महिन्यात दूर होतील आणि मराठी माणूस हा पंतप्रधान पदावर दिसेल. साहेब, पृथ्वीराज चव्हाण वगैरे लोक आहेत ने पिसाळलेले आहेत. आता झालं ना पृथ्वीराजजी आपलं. आता कशाला तुम्ही ह्या फाईल्स आणि ते पंतप्रधान बदलणाऱ्या वगैरे. राहुल गांधी निश्चित होत नाही 2047 पर्यंत, हे आपल्या देशाला माहिती आहे. त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करणे, काहीतरी फटाक्याची लढ टाकून देणे, ते फटाके फुसकी निघतात. हे पृथ्वीराज चव्हाणांनी एक फटाक्याची लढ टाकलेली आहे, फटाक्याची ती फोडण्याचा प्रयत्न केला आहे, काही नाही आहे. मला वाटतं की महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विश्वामध्ये, जगामध्ये, भारतामध्ये आपला विश्वास कमवलेला आहे आणि देशाची जनता मोदीच्या मागे उभी आहे. रत्नाकर गुट्ट्यांनी अतिशय गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर केले आहेत. परभणी परळी जेवढी हत्या झाल्या त्याच्या मागे धनंजय मुंडे आरोप. तिथे आता बीडची लढाई आहे. आपसात कोणाकोणाला कोण काय बोलतं हे त्यांनाच माहिती, मला काही माहिती नाही. बुलढाण्यामध्ये 2 मतदार बोगस पद्धतीने मतदान करण्यासाठी गेले होते, त्यांची नावं नसताना त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे. कुठेतरी अशा पद्धतीचे प्रकार रोखल्या गेलेले आहे. मात्र असे अनेक नाही, आम्ही पण आरोप केले त्याच्याबद्दल. यावेळेस आम्ही राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली, पत्राने विनंती केली आणि पोलिसांना विनंती केली की खोटे मतदान होऊ नये. दुबार मतदान ज्यांचे नावं आहेत त्यांनी खोट्या मतदानाचा फायदा घेऊ नये आणि त्यामुळं आयोगाने त्या ठिकाणी सतर्कता केली असेल आणि म्हणून पकडलं गेलं असेल. सर, आज महाराष्ट्र में स्थानिक चुनाव के मतदान है, क्या कहेंगे, कैसे देखते हैं? महाराष्ट्र में जो स्थानिक इकाई के चुनाव है, आज 288 नगर पालिका में कई जगह चुनाव स्थगित हुआ है, 24 जगह, लेकिन 244 वगैरह जो जगह चुनाव है, ये चुनाव में भारतीय जनता पार्टी और एनडीए 2/3 बहुमत के साथ 51% वोट शेयर लेकर चुन के आएगा. विधानसभा में यही वोट शेयर था. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, माननीय देवेंद्र फडणवीस जी की डबल इंजन सरकार महाराष्ट्र का नगरपालिका नगर पंचायत में विकास कर सकती है, सारे विकास की योजनाएं पूरी कर सकती है. ऐसा विश्वास महाराष्ट्र की जनता में है और मुझे विश्वास है कि मोदी जी के नेतृत्व में, देवेंद्र जी के नेतृत्व में
डबल इंजन सरकार ये विकास की योजना जो ला रही है उस पर जनता का मतदान है। आज देखेंगे तो विक्रमी मतदान हो रहा है, बहुत लोग घर के बाहर निकल रहे हैं, प्रचंड मतदान हो रहा है। ये संकेत है कि महाराष्ट्र की जनता महायुति के साथ और देवेंद्र फडणवीस जी के साथ है। या निवडणुकीमध्ये चुनाव में ज्यांनी जो ये चल रहे थे, बयानबाजी हो रही थी, चाहे शिवसेना हो, बीजेपी, राष्ट्रवादी, कहीं ना कहीं ये नहीं लगता आपको कि महायुति में दूरियां आ गई? स्थानिक इकाई चुनाव में ये होता ही है, ये हर जगह होता है। हमने जब अलायंस पार्टनर को कहा है कि आप भी लड़िए हम भी लड़ते हैं, जहाँ नहीं हो रहा है, जहाँ महायुति हो रही तो वह हम साथ में लड़ रहे हैं। हमने महायुति का बहुत प्रयास किया, लेकिन जहाँ महायुति नहीं हुई है वहाँ तो वो अलग लड़ रहे। फिर अपने कैंडिडेट को चुनाव के जिताने के लिए कुछ बयानबाजी वहाँ हो रही है तो ठीक है, लेकिन महाराष्ट्र की महायुति में इसका कोई परिणाम नहीं है। हम स्टेट लेवल पर एकजुट है, हमने स्टेट लेवल पर एनडी का निर्णय लिया है और एनडी का निर्णय ही आगे चलकर हमारा रहेगा। महायुति कहीं नहीं जाएगी, महायुति एक साथ रहेगी। सुप्रिया सुळेजींनी मागणी केलेली आहे की या निवडणुकीत पैशाचा वापर झालेला आहे, संपूर्ण निवडणूक रद्द व्हावी। आता सुप्रियाताईंना खरं तर निवडणुकीचा पराभवाचं स्वीकारलं पाहिजे। आता पैसे वाटप झाले, हे झाले, ते झाले, तर ठीक आहे, पोलीस और निवडणूक आयोगाचा 100% या निवडणुकीच्या काही गैरप्रकार झाले असतील तर त्याची चौकशी करेल। पण सरसकटच मतदाराला तुम्ही आरोप लावताय। मतदानामध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती पैसे घेऊन जातोय। हा जो सुप्रिया सुळेजीचं म्हणणं आहे की निवडणूक पूर्वीच रद्द करा, प्रत्येक मतदात्यावर असा आरोप करणे योग्य नाही आहे। सुप्रियाताईचं हे स्टेटमेंट चुकीचं आहे की संपूर्ण निवडणूक रद्द करा। काही गैरप्रकार झाले असतील त्यांना पोलिसांनी थांबवा, आयोगाने थांबवा, पण सरसकट मतदारांनी पैसे घेतले आणि मतदान करतायत अशा पद्धतीचे स्टेटमेंट कोणी करू नये। मतदाराच्या इमानदारीवर आक्षेप लावू नये किंवा त्यांच्या इंटिग्रिटीवर तुम्ही सवाल उपस्थित करू नये। 100% मतदाराला तुम्ही असं गृहीत धराल तर लोकशाहीमध्ये हे काही योग्य नाही आहे। कल मोहन भागवत जी ने पुणे में एक बयान दिया है कि जब देश के प्रधानमंत्री भाषण करते हैं तो विश्व के नेताओं को ध्यान से सुनते हैं, ये देश की प्रगति की ओर बढ़ने का एक संकेत है। बहुत ही बराबर बात है कि माननीय प्रधानमंत्री जब महाराष्ट्र देश के बारे में संबोधित करते हैं, विश्व को संबोधित करते हैं, तो उनका बयान ये पूरे विश्व के लिए एक दिशा देता है। उन्होंने किया हुआ हर कदम विश्व की जनता के लिए, देश की जनता के लिए, विश्व में रहने वाले हिंदू समाज ये भी पूरी मोदी जी की हर बात को सुनते हैं, हर बात का आकलन करते हैं और वो अपने वहाँ की स्थितियों को आगे लेके जाते हैं। तो विकसित भारत का जो संकल्प मोदी जी ने किया, 2047 का विकसित भारत का जो सपना हमने देखा है और मोदी जी ने उस प्रकार से उनके प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से पहल की है, पूरे विश्व को ये लगता है कि भारत देश ही हमें सबको शांति के मार्ग से चलाने के लिए हमें मदद कर सकता है। विश्व में सभी देशों को लगता है कि भारत देश यही एक ऐसा देश है कि सारे देशों को वो मदद कर सकता है, उनके पीछे रह सकता है, उनकी ताकत बढ़ा सकता है। तो ये भारत की जो संस्कृति और विरासत है, इसको लेकर ही पूरा विश्व मोदी जी के साथ है। विपक्ष आज संसद के मकर द्वार पर एसआर के खिलाफ प्रदर्शन करने वाला है। कहाँ पर? दिल्ली तो उनका वो धंधा चलाएगी ना, उनका धंधा ही है, वो काम ही है उनका, तो भाई उनका धंधा उनको करने दो, वो तो करेंगे। सुप्रिया सुळे जी ने जो कहा है कि सभी चुनावों को रद्द किया जाए, पैसों को, सुप्रिया सुळे जी का कहना ठीक नहीं है। सारे मतदाताओं को अगर आप बोलेंगे कि पैसा लिया है, ये ठीक नहीं है। कहाँ पे छूट-फूट घटनाएं होगी तो वो चुनाव आयोग और पुलिस कार्रवाई करेगी, लेकिन सारे महाराष्ट्र के मतदाताओं को कटघरे में खड़ा करना, चुनाव आयोग चुनाव की प्रक्रिया को बंद करना, चुनाव रद्द करने की मांग नहीं करना, ये गलत है। महाराष्ट्र की जनता को, मतदाताओं को अविश्वास पे कटघरे में खड़ा करना सुप्रिया जी ने नहीं करना चाहिए और सुप्रिया जी का बयान ये गलत है। ये मतदाताओं पे अविश्वास है, महाराष्ट्र की जनता पर अविश्वास है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.